कर शिरी ठेवा, आरती ओवाळी तो मनोभावे करुणी सेवा। जय जय श्री शनी देवा। सूर्यसुता शनी मूर्ती तुझी आगाध कीर्ती, एकमुखे काय वर्णू शेषान चले स्फूर्ती। जय जय श्री शनी देवा। परम पूज्य विश्व चैतन्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संत आणि माझे सद्गुरू चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया। या कलियुगाचा राजा, सत्याचा सागर, सूर्यस्रोत, मी म्हणणार ना पाचावर धारण करणारा, असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा, दंडनीय न दंड देणारा आणि आदरणीयांचा आदर करणारा असा धर्मप्रिय, शिवप्रिय आणि तुम्हा आमचा आराध्य दैवत शनिदेवांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया। आपण पाहत आहोत प्रापंचिक जीवनातून पारमार्थिक जीवनाकडे प्रवास करत असताना आपला सत्संग कसा हवा। आपल्याला प्रत्येकाने एक इच्छा असते की जीवनामध्ये येऊन आपल्याला थोडंसं काहीतरी हवं असतं, पण नक्की काय हवं असतं हे आपल्याला लक्षात येत नाही, आपल्याला थोडंसं जाणवत नाही, कळतं पण वळत नाही। प्रत्येकांना जो जीव प्राणी जीव धारण केलेला आहे, देह धारण केलेला आहे, त्याला अपेक्षित काहीतरी असतं, म्हणून आपण साधना करत असतो। म्हणजे साधना करत असताना थोडंसं प्राथमिक अवस्थेमध्ये आपली स्थिती कशी असावी, साधण्याचं माध्यम काय असावा हे मात्र आपल्या लक्षात येत नाही। लक्षात न आल्या कारणाने आपण साधना करत असताना चाचपडत असतो, पण आपल्याला आपल्याजवळ असलेला यश, आपल्याजवळ असलेली ऊर्जा ती आपल्याला सतत हुलकावणी देत असते, सतत हुलकावणी देत असते। उद्देश एवढाच असतो की आपण मूळ मुद्द्यावर यावा आणि आपली मानसिक शारीरिक सर्वांगाने विकास झाला पाहिजे। म्हणून ती शक्ती कार्यरत असणारी, आपल्याबरोबर असणारी शक्ती जी आहे ती आपल्याला सतत हुलकावणी देत असते, पण मात्र आपण मात्र त्या शक्तीला हुलकावणी देण्याचा प्रयत्न मात्र करत असतो। आपण साधना करत असतो, साधना करत असताना एखादा मार्ग आपण स्वीकारला, समजा एखादा मार्ग आपण नाकारला, तर नाकारलेलं मात्र डोक्यात पूर्ण बसत असतं आणि स्वीकारलेलं मात्र अजिबात डोक्यात बसत नाही। म्हणून साधू संतांनी, ईश्वराने त्यांना जे अनुभूती आलेली आहे, त्यांना जे अनुभव आलेला आहे, त्या अनुभव ग्रंथ रूपाने, पुराणाच्या रूपाने त्यांनी लिखाण करून पुढच्या पिढीला त्याचा बोध झाला पाहिजे, त्यातनं दिशा मिळाली पाहिजे, म्हणून त्यांनी लिखाण करून ठेवलेलं आहे। जो पुराण आहे, पुराणचा अर्थ जे पुरातन आहे पण तो नूतन आहे, जो पुरातन आहे, जो नूतन आहे, म्हणजे नाविन्यपूर्ण। किती वेळा त्याचं वाचन केलात, किती वेळा पारायण केला तरी आपल्याला हवंसं वाटणारं ते त्याला पुराण म्हणतात। सतत आपण बघा किती वेळा वाचन केलं तरी आपण प्रत्येक वेळेस दरवर्षी आपण त्याचं वाचन करतच असतो। त्या पुराणातनं त्यांनी जे सांगितलेले जे तत्व आहेत, जे विचार आहेत, ते कुठल्या माध्यमातून आपण ईश्वरापर्यंत पोचू शकतो हे त्यांनी सांगितलेलं आहे। पण मात्र आपण मात्र ते सोडून देतो, दुसराच मार्ग स्वीकारत असतो। मग त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, सणवार असतील,
आपले कुठल्या मासामध्ये काय केलं पाहिजे, कुठल्या मासामध्ये काय केल्याने काय प्राप्त होतं, हे सुद्धा त्याने त्यामध्ये उल्लेख केलेला आहे. मात्र आपण करत असतो एक आणि होतं एक. ह्याचं एकमेव कारण असं आहे की जीवनामध्ये आपल्याला एक दिशावाहक कोणीतरी हवा असतं, कोणीतरी दिशा देणारा हवा असतो, आणि दिशा देणारा मात्र आपण स्वीकारत नसतो, म्हणून आपण आयुष्यभर चाचपडत राहतो. आपल्याला हवं ते जवळच असतं, नको ते जवळ नसतं. पण जे हवं आहे ते स्वीकारण्यासाठी, त्याची ओळख करण्यासाठी मात्र आपल्या जीवनामध्ये एक प्रकारचा एक सद्गुरू आपल्याला आवश्यक असते. ते गुरुचं दिशा, गुरुने दाखवलेला मार्ग मात्र आपण स्वीकारत नाही, म्हणून थोडंसं आपण श्वास राहेपर्यंत साधना करत राहतो. पण श्वास राहेपर्यंत साधना करता करता मात्र आपल्याला असं वाटतं की आज यश मिळेल, उद्या मिळेल, आज मिळेल. पण ते सतत हुलकावणी देण्याचं कारणच एवढं आहे, आपण त्याच्यावर विश्वास ठेवत नाही आणि त्या साधनेवर विश्वास ठेवत नाही, आणि त्याचबरोबर स्वतःवरचा विश्वास कमी करून घेतो. स्वतःवरचा विश्वाससुद्धा आपण कमी करून घेत असतो. म्हणून त्यात अनेक मार्ग दिले. जे अनाडी माणसं आहेत, ते अज्ञानी आहेत, त्यांनासुद्धा ईश्वराने मार्ग दिलेला आहे. जे ज्ञानी आहेत, जे 4 पुस्तक शिकलेले आहेत, ज्यांना अक्षराची ओळख आहे, त्यांनासुद्धा मार्ग ईश्वराने दिलेला आहे. मग त्यातलाच मार्ग एक दान हा मार्ग दिलेला आहे. आपण पाहतो की चिमण्या असेल, किडेमुंग्या असतील, पशुपक्षी असतील, मनुष्य प्राणी असेल, जे गरजू आहे, ज्याच्यावर आपण आहोत किंवा आपल्यावर जे अवलंबून आहेत, अशा लोकांच्या देवाणघेवाणासाठी ईश्वराने एक दान हाही प्रकार ठेवलेला आहे. मग आपण दान करत असतो. आपल्याला वाटतं दान केलं म्हणजे आपण खूप काही थोडंसं वेगळ्याच पद्धतीनं असा थोडासा मनामध्ये अहंकार आणत असतो. पूर्वीचे लोक कर्णाचं उदाहरण घ्या, कणादचं उदाहरण घ्या. अनेक पूर्वीचे लोकसुद्धा खूप दान केलेले आहेत. पण दान करतो, पण योग्य वेळी करतो का नाही, हेही यालाही महत्त्व आहे. आता आपण या चातुर्मासाच्या काळामधला सगळ्यात पवित्र असा हिंदू धर्म सनातनमध्ये जे दिवाळी साजरा करत असतो, ह्या दिवाळी साजरा करत असताना आपण इतरांना तर दान देतोच, आपण सुद्धा दिवाळी साजरी करतोच. पण दिवाळी सण असा विश्वामध्ये साजरा करणारा सण आहे. कुठल्याही देशामध्ये साजरा केला जात नाही असं नाही आहे. जिथे भारतीय लोक आहेत, जिथे भारतीय संस्कृती आहे, त्या देशामध्ये दिवाळी साजरा केला जातो. मग तो कुठलाही असो, सिंगापूर घ्या, फिजी घ्या, उत्तर अमेरिका घ्या, दक्षिण अमेरिका घ्या, आफ्रिका घ्या, कुठल्याही खंडामध्ये असं नाही की हा दिवाळी सण साजरा केला जात नाही. हा सगळीकडे साजरा केला जातो. पण आपल्यातही साजरा आपण करत असतो. हे साजरा करत असताना आपण अनेक पद्धतीनं साजरा करतो. आपण मागच्या प्रवचनामध्ये ऐकलात, तुम्ही पाहिलात की आपण दान देत असताना दिवाळीला पण इतरांच्या चुली पेटल्यात का नाही हे पण पाहिलं पाहिजे. इतरांच्या घरामध्ये सण साजरा होतो का नाही हे पण पाहिलं पाहिजे. ते करत असताना मात्र आपल्यावरचा जो पगडा आहे पूर्वजांचा, त्यालाही कुठं छेद देता कामा नये, हे पण आपण पाहिलं पाहिजे. हे पाहत असताना मात्र आपण नुसतंच दान करणं म्हणजे काय प्राप्त होतं म्हणून दान करणं नाही आहे, पण दान कशा पद्धतीनं असावं, दान गरजूंना दान कशी असावे, हे अनेक दानाचे सुद्धा प्रकार आहेत. हे सुद्धा आपण बऱ्याच वेळा प्रवचनातनं, प्रबोधनाच्या माध्यमातनं आपण पाहिलात की कर्णाचं दान पाहिलात, अनेक साधू संतांचं दान पाहिलात की एखाद्याला अभयदान देणं सुद्धा दान आहे, एखाद्याला अन्नदान करणं सुद्धा दान आहे, एखाद्याला वस्त्रदान करणं सुद्धा दान आहे, एखाद्याला ज्ञानदान करणं सुद्धा दान आहे, एखाद्याला अभयदान देणं सुद्धा दान आहे. हे सगळे दानाचे प्रकार आहेत. ह्या दानाच्या प्रकारामुळं ईश्वराने जे आपल्याकडं ज्ञान दिलं आहे त्याच्यामध्ये आपण समाधान मानतो आणि आपल्या हातनं दान केल्यामुळं आपल्याला मानसिक स्वास्थ्य लाभतो. ह्याच्यासाठी आपण दान करायचं असतो.
ज्या कुटुंबामध्ये दान करण्याची पद्धत नाही आहे त्याच्यासाठी मग आपण अनेक मार्ग स्वीकारले तरी त्या कुटुंबामध्ये दान केलं जात नाही आणि त्या कुटुंबामधला दोष काय कमी होत नाही, कधीही कमी होत नाही. आपण अनेक पद्धतीनं पाहतो. अनेक साधू संतांकडे एक काही शिष्य लोक असतात. त्या शिष्य लोकांनी सुद्धा त्यांच्या पद्धतीनं गुरूंची सेवा करणं, त्या मठाची देखभाल करणं हे सुद्धा एक प्रकारचं दान आहे. आता आपण पाहतो इथं भजन संध्या चालत असते. हे भजन संध्या चालत असताना एखाद्याकडे एखादी कला असेल, एखादी गवळण सुंदर म्हणत असतील, एखाद्याकडे वाद्य वाजवण्याची कला सुंदर असेल, ह्या असताना सुद्धा ते सुद्धा एक प्रकारचं दान आहे. ते सुद्धा एक प्रकारचं दान आहे. टाळ सुंदरसं वाजवणं, टाळ सुद्धा ते मनोभावे वाजवणं, हे सुद्धा त्या टाळेतनं जो नाद असतो, नाद इतरांनी श्रवण करणं म्हणजे त्यांच्या पद्धतीनं त्यांना मनाची शांती लाभणं आणि ते शांती लाभून देणं सुद्धा तर टाळ वाजवणाऱ्याला त्याचं पुण्य पदरात पडत असतं, त्याचं पुण्य त्याच्या पदरात पडत असतं. हे सुद्धा एक प्रकारचं छोटंसं आहे पण तो दान आहे, सगळ्यात पवित्र असं दान आहे. बघा एका मठामध्ये एक साधू महाराजांचा एक शिष्य होता. एक साधू महाराजांच्या मठामध्ये एक शिष्य होता. तो शिष्य खूप सेवा करायचा साधू महाराजांचं, अत्यंत मनापासून सेवा करायचा. सेवा करत असताना गुरुजी सतत त्यांना अनेक प्रकारचे कामं सांगायचे. ते सगळे कपडे धुण्यापासून मठाची स्वच्छता, साफसफाई, बाहेरून भिक्षा मागून आणणं आणि ते भिक्षांना सद्गुरूंच्या चरणी अर्पण करणं आणि सद्गुरूंनी ते स्वीकारणं आणि सद्गुरूंनी स्वीकारल्यानंतर उरलेलं भिक्षांना आपण ग्रहण करणं, हे सुद्धा एक प्रकारचं दान आहे. पण हे दान करत असताना, हे दान गुरुजींना जेव्हा अर्पण करत असताना शिष्याकडे काही सवय असतात. त्या गुरुजींनी ज्या शिष्य सेवा करत होता त्या शिष्याला मात्र एक सवय होती. आता गुरुजींना सगळं कळत असतं. एका घरामध्ये सुद्धा आपले 4 मुलं असतील, 4 व्यक्ती असतील, सासू असतील, सून असेल, मुलगा असेल, हे एकमेकाची सवय एकमेकाला माहीत असतं. त्या शिष्याला बिडी प्यायची सवय होती. तो काय करायचा, बाहेर जायचा आणि बिडी पिऊन यायचा. आणि बिडी पिऊन आल्यानंतर गुरुजींनी त्याला अन्य मार्गाने अनेक पद्धतीनं त्याला उदाहरणं देऊन समजावून सांगायचे. पण त्याच्या काय लक्षात यायचं नाही. तो म्हणाला गुरुजींना काहीच कळत नाही. म्हणून तो भिक्षांनाच्या निमित्ताने किंवा कामाच्या निमित्ताने, इतर गोष्टीच्या निमित्ताने तो बाहेर जायचा आणि बिडी प्यायचा आणि यायचा. मग आता दोघांचं वय झालं. वय झाल्यानंतर गुरुजींचं वय झालं. गुरुजी म्हणाले, अरे बाळा मी आता थकलोय, आता म्हणलं मला हा देह ठेवला पाहिजे. मग तो शिष्य म्हणाला, शिष्याला थोडंसं दुःख वाटला आणि शिष्य रडायला लागला आणि तो म्हणाला, आता गुरुजी आता तुम्ही मला सोडून जाणार, मग आता पुढच्या जन्मात सुद्धा तुमची सेवा घडावी असं एक मला वरदान द्या. मग तो गुरुजी म्हणाले, ठीक आहे वरदान देतो, पण पुढच्या जन्मात तू बिडी वडणार असेल तर तुला देणार नाही. मग तो म्हणाला, ठीक आहे गुरुजी मी आता बिडी वडणार नाही आहे, आता मी बिडी सोडून देणार. सतत तो सांगायचा, पण मात्र कृतीमध्ये बिडी पेत राहायचा. तो बाहेर जायचा आणि बिडी पिऊन यायचा. आता योगायोगाने गुरुजींना माहीत होतं, पण योगायोगाने गुरुजींचा देह ठेवले आणि देह ठेवल्यानंतर कालांतराने त्याचाही देह ठेवला. आता गुरुजी शिवभक्त होते, शिवाची उपासना करायचे आणि ते शिवलोकात गेले. आता शिवलोकात गेल्यानंतर हाही देह ठेवला आणि हाय शिवलोकात गेला. गुरुजींनी वरदान दिलं होतं, त्याला शब्द दिला होता की तुला सुद्धा
माझ्याबरोबर घेऊन जाईन. मग तिने शिवलोकात घेऊन गेले. पण त्याचं केलेलं जे कर्म होतं, जे चोरून बिडी वडायचा, तो दोष होता, तो पाप होता. मग तो गुरुजीच्या बरोबर शिवलोकात गेल्यानंतर तिथे गुरुजी त्याला सांगितले, तू आता इथं आलास तर इथं एकच काम कर, तू तिकडे इकडे बघू नको. म्हणजे याचा अर्थ तू बाहेर जाऊ नको, तू माझ्याजवळच राहा आणि डोळे मिटून साधना करत राहा. तर गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे डोळे मिटून साधना करायचा, मनोभावे साधना करायचा, गुरुजींची सेवा करायचा. आता ते सगळं झाल्यानंतर शिवलोकात गेल्यानंतर नरकातले यमाचे दूत त्याचा सूक्ष्म आत्मा शोधत शोधत त्यांनी शिवलोकामध्ये गेले. पण शिवलोकामध्ये गेल्यानंतर शिवलोकामध्ये आत प्रवेश करण्याचा यमाच्या दूतांना अधिकार नसतो, अजिबात अधिकार नसतो. मग आता तिथं तरी तो बसलाय, तो थोडंसं पाप केलेला आहे, ते पापाचं त्याला फळ भोगलं पाहिजे आणि पापाची शिक्षा दिली पाहिजे. म्हणून हे सगळे यमाचे दूत ते दारापर्यंत जायचे आणि त्याला अनेक प्रकारच्या कुलस्त्या करायच्या, त्याला खुणवायचे, त्याला बाहेर बोलवायचे, त्याला हसायचं. त्या अनेक पद्धतीनं तिने प्रयोग करून पाहिला, पण तो का बाहेर येत नव्हता. शेवटी आता बाहेर तरी घेऊन गेलं पाहिजे, याला नरकात घेऊन गेलं पाहिजे. हा पाप केलाय, बिडी वडला म्हणजे काय केलाय? पाप केलाय. मग याला घेऊन गेलं पाहिजे. मग त्याने युक्ती सुचली. मग मृत्यूलोकात आले आणि मृत्यूलोकात येऊन त्याने इथलं तंबाखू आणि बिडी घेऊन गेले आणि दोन्ही घेऊन गेले आणि तंबाखू असं चोळत चोळत त्याचा पक्की मारायचे जोरात हाताने. पण त्याच्या आवाजाने तो हळूच डोळा उघडायचा, अर्धा डोळा उघडून बघायचा. पण त्याचं गुरुजींनी सांगितलं होतं किंवा डोळा उघडून बघायचा नाही, तो परत डोळा बंद करायचा. अनेक युक्त्या केल्या, बिडी वडल्या त्याने. बिडी वडत असताना त्याचं ते धूर यायचं, धूर आलं की त्याच्या नाकापर्यंत यायचा आणि त्याच्या नाकापर्यंत आल्यानंतर त्याला सुगंध, त्याला मस्त वाटायचा. हो, ज्याला जावे त्याच्या वशी तेव्हा त्याशी कळे, तो त्याला मात्र आनंद वाटायचा. तो मस्त त्याचा सुगंध घ्यायचा आणि खुशबू घ्यायचा आणि नाक उडवायचा आणि हळूच अर्धा डोळा उडून बघायचा. ही कुठनं धूर येतोय, काय येतोय, हे सगळं बघायचा. बघत असताना गुरुजींनी याच्यावर लक्ष ठेवून होते. गुरुजींनी सांगितलं होतं, तू डोळा उघडलास, तू जर बाहेर गेलास की तू नरकात जाणार, तुला कुणी सोडणार नाही. पण याची सवय घाण, याचं कर्म कसा असतो पहा. तो याची सवय घाण, हा बिडीचा सुगंध धूर आलं नाकात शिरला की हा डोळे उघडून बघायचा. डोळे उघडून बघितल्यानंतर तो म्हणाला, गुरुजी झोपल्यात. आता गुरुजींना काय करणार आहे. तो मृत्यूलोकात जे केला तोच उद्योग तो केला. तो म्हणाला, आता गुरुजी झोपल्यात, आपण जाऊन एक झुरका मारून येऊ या पटकन, आपले मित्रच असतील सगळे. मग तो हळूच उठला आणि उठलं, दाराच्या बाहेर गेला. दाराच्या बाहेर गेल्यानंतर तुम्हाला सांगतो, यमाच्या दूताने असं उचललं, जसं उचललं तसं तो तापलेल्या कढईमध्ये नेऊन टाकलं तेलामध्ये. तो तेलामध्ये जाऊन पडला. तेव्हा त्याला कळलं की सद्गुरूंची कृपा झाल्यावर काय असते आणि सद्गुरूंची कृपा कमी झाल्यावर काय असते. तसं आपण सुद्धा दान करत असताना कुठल्या भावनेने आपण दान करतो, कुठल्या वासनेने करतो, कुठला हेतू ठेवून करतो, ते सगळे याच्यावर सगळं कसं तुमचं दान याला महत्व आहे. नुसतं दान करणं म्हणजे दान नाही आहे. एखाद्याला दानाच्या पाठीमागे काहीतरी दडलेला असतो, काहीतरी स्वार्थ दडलेला असतो. स्वार्थाच्या पलीकडं परमार्थ पाहतच नाही, नुसतं स्वार्थ पाहतो. म्हणून आपण जे काय दान करतो, दानाचा आपल्या पदरात फळ पडत नाही, पुण्य आपल्या पदरी पडत नसतो. मग आपण म्हणतो की आपण एवढं दान केलं, आपण एवढं पुण्याचं काम केलं. बघा तुम्ही यात्रेला जाऊन येता येता लोक बडबडत असतात, देवारे म्हणलं एवढं पुण्य केलं आम्ही, तीर्थयात्रा केली आम्ही, एवढं दानधर्म केला, एवढ्या आम्ही टाळ कुटल्या, एवढ्या ग्रंथाचं पारायण केलं, तरी आमच्या पदरात काय नाही. पण याचा पाठीमागचा हेतू समजून घ्या. तुम्ही टाळ कुटत असताना, ग्रंथ वाचत असताना, तुम्ही भजन म्हणत असताना, तुम्ही एखाद्याला मदत करत असताना,
तुमचा हेतू काय होता याच्यावर सगळं काय अवलंबून असतं, लक्षात ठेवा. तुमचा हेतू काय काय दडलंय त्यामध्ये, हे याच्यावर तुमचं स्वर्ग का नरक हे ठरलेलं असतो. आणि ते ठरवून घ्यायचं तुमच्या हातात असतो, कुणाच्याही हातामध्ये नसतो. हा बिडी पेण्याचा उद्देश, हा गुरु तिथेच आहे, शिष्य तिथेच आहे. गुरुनी सांगितलं, गुरुचा मार्ग स्वीकारलं का नाही, न स्वीकारल्यामुळं त्याला नरकात जावं लागलं. म्हणून आपण सुद्धा ही दिवाळी आली, सण आला, आपले चांगल्या चांगल्या हिंदू धर्म सनातनमध्ये आपण दानधर्म करत असतो. हे दानधर्म करत असताना त्याच्या पाठीमागचा हेतू काय हे सुद्धा आपण ओळखलं पाहिजे. लक्षात ठेवा, हेतू तुमचा निर्मळ स्वच्छ असेल तर ते पुण्य तुमच्या पदरात पडतो, नाहीतर पडणार नाही, अजिबात पडणार नाही. एक छोटस गोष्ट सांगतो, मागे मी सांगून गेलेल्या गोष्ट. एक रामू नावाचा चांबार असतो. रामू नावाचा चांबार असतो. तो एका गावामध्ये चरण सेवा करत असतो. चरण सेवा करत असतो स्वच्छ भावनेने. त्या काळामध्ये कुंभमेळा चालू असतो. कुंभमेळा माहिती आहे ना, कुंभमेळा चालू असतो. त्या कुंभमेळा चालू असतो आणि कुंभमेळा मी थोडक्यात सांगतो. कुंभमेळा चालू असतो. कुंभमेळ्यामध्ये मोठे मोठे टेंट लागलेले असतात, मोठे मोठे भंडारा लागलेले असतात, मोठे मोठे साधू संत लाखो लोकांना अन्नदान करत असतात, लाखो लोकांना प्रबोधन करत असतात. खूप मोठं मोठं कल्पना आपण करू शकत नाही, एवढं मोठ्या मोठ्या सिंहासनावर बसून प्रबोधन करत असतात. मग हे करत असताना सगळा कुंभमेळा संपला. संपल्यानंतर प्रत्येकांना अपेक्षा असते, प्रत्येक साधू संतांना, कुंभात जाणाऱ्या भाविकांना सुद्धा एक अपेक्षा असते की ईश्वर आम्हाला पावलं पाहिजे, ईश्वर जेणेकरून आमच्या खिशातच आलं पाहिजे, आम्ही घरी घेऊन जाऊ. अशा कुलस्त्या कल्पना ते मांडलेल्या असतात. एक साधून खूप थोडासा कुठंतरी अंश त्याच्याकडे पुण्याचा होता. मग सगळे त्याला एक स्वप्न पडला. त्या स्वप्नामध्ये हा दिवसभर एवढा खर्च केलेला होता, खूप काही खर्च केलेला होता कुंभामध्ये. आणि त्या साधू महाराजांच्या स्वप्नामध्ये ईश्वर आले आणि ईश्वराने सांगितलं की असं स्वप्न पडलं की सगळे साधू संत सगळे डुबक्या मारतात, सगळे विष्णू तीर्थ तिथं आलेलं आहे, गंगा तीर्थ आलेलं आहे, सगळे तीर्थ विश्वामध्ये जेवढे तेवढे त्याच्या स्वप्नामध्ये येऊन चर्चा करतात की या कुंभामध्ये सगळ्यात जास्त पुण्य कोणी प्राप्त केला. सगळे तीर्थ मणिकर्णिका त्यामध्ये आलेला असतो. सगळ्या तीर्थांनी चर्चा करत असताना मात्र एक तीर्थ म्हणतो की या तीर्थामध्ये, या कुंभमेळ्यामध्ये कुठल्याही साधूनं पुण्य घेऊन गेला नाही, कुठल्याही भाविकांनी पुण्य घेऊन गेलं नाही. मग आता पुण्य घेऊन गेलं कोणी, तर त्यांनी सांगितलं की हा सगळा कुंभाचा पुण्य एक रामू नावाचा तामिळनाडूमध्ये एक संत आहे, एक चांबार आहे, जो चरण सेवा करतो, त्याला तो पुण्य प्राप्त झालाय. तो साधू गडबडून उठला, गडबडून उठून जागा झाला. तो विचार करतो, कुंभामध्ये लाखो करोडो लोक आलेत, अरबो खरबो रुपये खर्च केलेत, कितीतरी सेवा केली, ह्या सगळ्या लोकांना पुण्य नाही आणि जो कुंभाला आलाच नाही कुंभमेळ्याला, त्याला कसं पुण्य प्राप्त झाला. मग त्या साधूनं ईश्वराने सांगितलेल्या निशाणीप्रमाणे तो 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 शोधत 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 त्या तामिळनाडूमध्ये गेला आणि तामिळनाडूमध्ये स्वप्नात जे ठिकाण सांगितलं होतं त्या ठिकाणी गेल्यानंतर खरंच तो एक वृद्ध, जे 80-85 वर्षाचा वृद्ध होता, अंगावर फाटलेले कपडे होते, डोक्याला टावेल बांधलेली होती, आंघोळ काय बऱ्याच दिवस केला नसल, अशी दाढी बिडी वेडी वाकडी तिची दाढी होती आणि तो चरण सेवा करत होता. प्रत्येकांचे पादत्राणे घ्यायचा, 5 पैसे 2 पैसे हे पैसे घ्यायचा आणि चरण सेवा करायचे, फाटलेले शिवायचे. पूर्वीची पद्धत तशी असते, आताची पद्धत यूज अँड थ्रो, चायना मॉडेल, त्यावेळेसचे ओरिजिनल होते. मग तो चरण सेवा करत असताना प्रत्येकानं म्हणायला, या देवा, या विष्णू देवा, या विठ्ठला, या पांडुरंगा, प्रत्येकानं तो नावाने असं पांडुरंगा म्हणायचा आणि चरण सेवा करायची. साधू महाराज तिथं गेले आणि साधू महाराज त्याच्याकडे पाहिले
ते पाहिल्यानंतर ते म्हणाले की एवढा बुडा झाला आहे, एवढा वृद्ध झाला आहे, ह्याच्या चेहऱ्यावर काही नाही आहे. आणि विठ्ठलाचं नाव घेतो, पांडुरंगाचं नाव घेतो, रामाचं नाव घेतो, महादेवाचं नाव घेतो, सगळ्यांचं नावं घेतो, वासुदेवाय म्हणतो आणि चरण सेवा करतो. ह्याच्याकडे काय बघून ईश्वराने याला पुण्य दिलंय. मग शेवटी त्याला तो साधू त्याला नमस्कार करतो, लोटांगण घालतो. लोटांगण घातल्यावर तो साधू महाराज रडतो. तो रडायचं बघून रामू चांभार सुद्धा रडतो. रामू चांभार सुद्धा मोठ्याने रडतो. ते एकमेकांनी रडतात. याचं रडण्याचं त्याला कळत नाही, त्याचं रडण्याचं याला कळत नाही, दोघांनाही कळत नाही एकमेकाला. हे दोघांचं बघून तिसरे येणारे सगळे लोक रडतात. तिथं रडल्यानंतर मग शांत झाल्यानंतर साधू महाराज म्हणतात की रामू चांभार आपणच आहात का? तो म्हणतो हो मीच आहे. मग तुम्ही कुंभाला वगैरे गेला होता का? मग तो आणखी जास्त रडायला लागला. तो म्हणाला वयाची माझी 85 मी गाठलेला आहे. मी जन्मापासून प्रत्येक कुंभाला जावं असं मला वाटतं आणि जाण्याची माझी इच्छा आहे. मी वर्षभर 8-10 वर्ष पैसे गोळा करतो. पै 1-1 रुपये पैसे, त्यावेळेस 1 रुपये 1 पैसा 2 पैसा लई झाले पैसा. हे पैसे गोळा करतो, कुंभाला जाण्याची तयारी करतो आणि कुंभाला जाण्याच्या अगोदर माझ्यावर संकट येतो आणि पैसे कुठेतरी जातात. कुठेतरी पैसे जातात. मी कुंभाला गेलोच नाही. माझी इच्छा तीव्र आहे पण कुंभाला मी जाऊ शकलो नाही. पण यावर्षी मी ठरवलं होतं नक्कीच्या कुंभाला मी जाणार. म्हणून पै गोळा केलं आणि पै गोळा केल्यानंतर मी जाण्याच्या तयारीत असताना माझी मुलगी डिलिव्हरीला आली. माझी मुलगी डिलिव्हरीला बाळंतपणाला आली आणि बाळंतपणाला आल्यानंतर मात्र मी तयारीत असताना योगायोगाने माझी मुलगी, मी घरी एकदा गेलो आणि घरी गेल्यानंतर माझ्या मुलीनं मला सांगितले बाबा, म्हणलं शेजारच्या घरात मेथीच्या भाजीचा वास येतो. मेथीच्या भाजीचा वास येतो आणि ती मेथीची भाजी, ती गरोदर मुलगी, गरोदरना जे काय असतं ते पुरवलं पाहिजे. मग ते मेथीच्या भाजीचा वास येते, बाबा मला ते मेथीची भाजी मला आणून द्या. आता हे शेजारचं घर दुसऱ्या समाजाचं, ती देतेत का नाही म्हणून ह्या 100 वेळा विचार करायला लागला. हा मन मोठं करून धाडस करून तो गेला शेजारच्या घरात वाटी घेऊन गेला आणि शेजारच्या घरात पाहतो तर ते छोटे छोटे बालक होते, 2-4 मुलं होते, नागडे होते. त्यावेळेस कपडा हा प्रकार नव्हता जास्त आणि ती भाजी, ती जी भाजी होती ती माऊली ती परतत होती तव्यावर परतत असताना त्याचा वास सुटला होता आणि तो रामू चांभार गेला आणि तो म्हणाला त्यांना की माझी मुलगी गरोदर आहे आणि माझ्या मुलीला ही भाजीचं वास आल्यामुळे तिला भाजी हवंय आणि तुम्ही थोडंसं भाजी द्या म्हटल्यानंतर ती बाई रडायला लागली. ती बाई मुसूमुसू रडायला लागली. मुलं सगळे त्या भाजी परतत असताना असे त्या तव्याच्या बाजूला बसलेले होते सगळे. पूर्वीचा चूल असायची. ते मुलं सगळे त्या भाजीकडे बघत बसले होते. हो, आभाळ मनाने पाहत बसले होते. किती दिवसांनी उपाशी होते ते बालक, कितीतर दिवसांनी उपाशी होते. तर ती बाई सांगितली की नक्की भाजी मी देईन, पण ही आज 10व्याला सावडायला तिथं ठेवलं होतं आणि किती दिवस 8-10-15 दिवस माझे मुलं उपाशी आहेत. माझ्या मुलाला खायला काही नाही आहे आणि माझा नवरा तर स्मशानातनं भाजी आणला आहे आणि किती दिवसांनी माझ्या मुलाला मिळणार होतं, पण त्यातनंही मी देते. पण ते स्मशानातलं चालतंय का नाही हे पहा. स्मशानातनं जर गरोदर मुलीला चालत असेल तर मी देते, माझ्या मुलाला उपाशी ठेवते. पहा, त्याच ठिकाणी तो क्षणभर विचार केला. तो रामू चांभार जसा तिथे वाटी घेऊन गेला होता तसाच गरकन फिरला आणि गरकन फिरला किराणा दुकानमध्ये गेला. कुंभाला जाणारे पैसे जमा केलेले पैशाने तो किराणा आणला. किराणा आणून तो शेजारच्या घरी गेला. तो किराण्याचं सामान ठेवला आणि वाटीभर भाजी तो घेऊन आला. तो वाटीभर भाजी घेऊन आला आणि त्या मुलीची इच्छा पूर्ण केली. मात्र रडा लागला. का रडा लागला तर वयाची 85 गाठली तरी मला कुंभाला जाता येत नाही, एक दुःख आहे. पण साधू महाराज मात्र विचार केला, यांनी ज्याच्या आत्मे शांत करतो
हेच कुंभमेळा मोठा आहे. सगळ्यात मोठं कुंभ म्हणजे एखाद्याची आत्मा शांत करणं, गरजवंतांची गरज भागवणं, हे पुण्यवंताचं काम आहे. हे मात्र मी कुंभाला तिथे गेलो नाही, मात्र हे कुंभ यांचे कुंभ भरले मी. हे दान, हे पवित्र दान आहे बाबांनो, लक्षात ठेवा. देवाने असं नाही सांगितलं की शेजारीच्या चुली बंद पडलं तरी चालेल, एखादं तडपडून मरत असलं तरी चालेल, त्याच्या अंगावर कपडे नाही, त्याच्या अंगाला पोटाला खायला नाही, त्याच्या शिक्षणासाठी पाटी नाही, पेन्शन नाही, दप्तर नाही, यांचे सगळे सोडा आणि देवधर्म करा, असं कुठल्याही ग्रंथामध्ये सांगितलं नाही. लक्षात ठेवा. सगळ्यात पवित्र असेल तर एखाद्याची आत्मा शांत करणं, गरजवंतांची गरज भागवणं, या आमच्या सनातन धर्मामध्ये सांगितलेली ही सगळ्यात पवित्र दान आहे. लक्षात ठेवा. हे पवित्र दान आहे. तेव्हा त्या साधूला कळलं करोडो रुपये चुराडा करण्यापेक्षा गरजवंतांची गरज भागवणं सगळ्यात पवित्र आहे. मग सगळ्यात जास्त पुण्य कुणाला मिळेल मला सांगा? त्या रामचांबाराला मिळालं पाहिजे ना. 85 गाठली तरी कुंभाला जाता आलं नाही, पण सगळ्यात पवित्र कुंभ त्याने केला. आपण सुद्धा आपलं सनातन धर्माच्या परंपरेप्रमाणे आता दिवाळी सण मोठा आलेला आहे, तर आपली दिवाळी करता करता इतरांची दिवाळी पण करा. इतरांची दिवाळी करा म्हणजे ते प्रदूषण वाढेल असं करू नका, फटाके अजिबात वाढवू नका. ह्या तुमची माझी हानी होणार आहे, आपलं आयुष्य खुंटणार आहे. या निसर्गामध्ये जे निसर्गाने दिलेले, ईश्वराने दिलेलं देण आहे, ते सगळ्यासाठी दिलेलं आहे, म्हणजे त्याचं विद्रूप करण्यासाठी दिलेलं नाही आहे. म्हणून फटाके अजिबात वाढवू नका. दिवाळी निर्फटाक्याने साजरा करा. त्या फटाक्याच्या पैशामध्ये इतरांना मदत करा, इतरांचं संग करा, इतरांनी सत्संगामध्ये त्यांना प्रभावित करा आणि सण साजरा, सण आनंद आपण सगळ्यांनी मिळून लुटावा. बोला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर